प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावामध्ये आजच्या संदेशामध्ये पुन्हा एक आपलं मनापासून मी स्वागत करतो. कारण आपण पवित्र शास्त्रातून अनेक संदेश ऐकत आहोत आणि देवाची वचनं स्वीकारून आपण त्याप्रमाणे तुम्ही प्रार्थना करत आहात आणि देवबाप तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरानं अनेक पात्रे म्हणजे अनेक देवाचे संतगण, त्यांच्या जीवनात झालेला बदल, त्यांनी केलेली कार्य, त्यांनी बोललेली वचनं ही आम्हाला ऐकायला पाहायला मिळतात. आणि परमेश्वरानं त्यांना दर्शन दिलं, परमेश्वरानं त्यांना सामर्थ्य दिलं, परमेश्वरानं त्यांना त्याच्या ज्ञानानं, अभिषेकानं, अनुग्रहानं भरलं. आणि म्हणून ज्या प्रकारे परमेश्वरानं या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला पापांची क्षमा करावयास, तारावयास आणि सार्वकालिक जीवन द्यावयास येशू ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र या जगात आला आणि त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, कुष्ठ्यास शुद्ध केलं, मेलेले उठले. 38 वर्षाचा दुखणेकरी देखील तो उठून चालू लागला. प्रिय, आम्हाला पाहायला मिळतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवणाराही माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी करेल. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्तानं त्या पेत्राला दुरून पाहिलं, त्याची बोट रिकामी होती, त्याचं जाळं रिकाम होतं आणि येशू ख्रिस्त त्या पेत्राच्या जवळ जाऊन त्याला म्हणतो, मी सांगतो तिथं जाळं टाक. आणि पेत्रानं येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि जाळं टाकलं आणि त्याच्या जाळ्यामध्ये पुष्कळ मासे मिळाले. प्रियानो, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताचं ऐकतो तेव्हा आम्ही सुरक्षित राहतो. जेव्हा देवाचं वचन ऐकून त्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि वचनाप्रमाणे वागू वर्तू लागतो, तेव्हा देव बाप निश्चित तुमच्या हाताला यश देतो, उद्योग नोकरीमध्ये भरभराट करतो आणि तुमच्या जीवनामध्ये तो आत्म्याच्याद्वारे कार्य करू लागतो. येशू ख्रिस्तानं मत्ती जकातदाराला म्हटलं, माझ्या मागून ये. आणि तो पैशाचा ढीग, तो त्याचा चुकीचा जकातीचा उद्योग तिथंच टाकून प्रभू येशूच्या मागून गेला आणि त्याचा शिष्य बनला. पहा, प्रभू येशूच्या शब्दामध्ये किती प्रेम, किती कळवळा, किती ताकद आणि सामर्थ्य होतं की प्रियानो, मत्ती जक्कय यासारखे लोकांनी पैसा बाजूला ठेवला, सर्व चुकीचे उद्योग बंद केले आणि प्रभूच्या मागून गेले. येशू ख्रिस्तानं अशा या अनेक व्यवसायात, चांगल्या बऱ्या वाईट व्यवसायात गुंतलेल्या या तरुणांना आपले शिष्य बनवले. येशू ख्रिस्तानं 12 शिष्य बनवलेत. शिमोन पेत्र, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, मत्तय, यहुदा इस्करियोत, त्याचप्रमाणे प्रियानं मला पाहायला मिळतं फिलिप. येशू ख्रिस्ताने हे शिष्य बनवलेत. त्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्तानं स्वर्गाच्या आणि पृथ्वीतल्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या समोर अद्भुत कार्य केलीत. आंधळ्यांचे नेत्र येशू ख्रिस्ताने शिष्यांच्या समोर उघडले आणि हे सगळं पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा अंधांचे नेत्र उघडणारा ख्रिस्त आहे. मेले लाजरसला येशूने हाक मारली, लाजरस बाहेर आला आणि प्रभू येशूने त्यांना आज्ञा केली, याला सोडा, मोकळे करून जाऊ द्या. आणि त्यांनी त्याची प्रेतवस्त्रे काढली आणि तो बोलू लागला, चालू लागला. प्रियजनांनो, 5 भाकरी 2 मासे येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जीव खाऊ घातले. धन्य झाले लोक, आशीर्वादित झाले. आणि राहिलेल्या त्या अन्नाच्या 12 टोपल्या शिष्यांना दिल्या, ते देखील आशीर्वादित झाले. त्यांनी लक्षात आलेलं आहे, येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं की खरंच हा रोग्यास बरं करणारा, मेलेल्यास उठवणारा, कुष्ठ्यास शुद्ध करणारा, अंधाचे नेत्र उघडणारा आणि आम्हाला पोटभर अन्न देणारा प्रभू आहे. प्रिय, सगळं करत असताना येशू ख्रिस्तानं कारण नसताना लोकांनी त्याला धरलं, पकडलं आणि त्यातीलच एक जण 30 रुपयासाठी फितूर झाला, तो म्हणजे यहुदा इस्करियोत. पुष्कळदा असंच घडतं प्रियानो. आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, बरेचदा असेच लोक सैतान त्यांचा ताबा घेतो आणि त्या आम्हा विरोधात
जाऊ लागतात, वागू लागतात. काही असो, जर परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे तर मनुष्य तुमचं काय करणार? आजचा संदेश ऐकणाऱ्या माझ्या बंधू आणि बहिणीनो, जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, ज्याने तुमच्यावर प्रीती केली, ज्याच्या प्रीतीने तुमच्या पापांची रास झाकलेली आहे, तो येशू तुमच्या पक्षाचा देव आहे. ज्याने तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणलं आणि आज तुम्ही प्रकाशाचे गुण प्रसिद्ध करत आहात, तो येशू ख्रिस्त प्रकाश बनून तुमच्या जीवनामध्ये आहे. ज्यानं तुम्हाला उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवलेला आहे आणि आज तुम्हाला मान, सन्मान, पद त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे, तो येशू तुमच्या पक्षाचा देव आहे. कोणी तुम्हाला पुन्हा धोका देईल, कोणी तुम्हाला पुन्हा धक्का देईल याची काळजी करू नका. कारण शास्त्र सांगतं, जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करणार? देवाचा सेवक संत म्हणतो पाऊल, यापुढे मला कोणी त्रास न देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील खुणा धारण करून आहे. पाऊल म्हणतो गलती 2:20 मध्ये, मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि मी आता वधस्तंभाला खेळलेलो आहे. आज प्रियजनांनो, हा संदेश ऐकत असताना तुमच्या जीवनामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्तानं कार्य केलं, तुमचं जाळं रिकामं होतं, परमेश्वर तुम्हाला तुमची टोपली, तुमची परात प्रभूनं भरलेलं आहे आणि पेत्रासारखं तुमचं जाळं परमेश्वरानं मास्यानं भरून तुम्ही पेत्रासारखे शिष्य झालेला असाल. ज्या प्रभू येशूनं पेत्राला अभिवचन दिलं, आता तू मासे धरलेस, मी तुला माणसे धरणारा बनवेन, येशू ख्रिस्तानं तुम्हाला आता आत्मे जिंकणारं बनवलेलं आहे. कदाचित तुम्ही जक्कायासारखं दुरून फक्त दर्शन घेण्यासाठी आला असाल, परंतु येशूनं तुम्हाला जसं जक्कायाला झाडाच्या सगळ्या पानांना फांद्यामध्ये अडकलेला देखील त्याच्या डोळ्यावर ओळखलं आणि प्रभू म्हणतो, जक्काया खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्कायाने येशूचं स्वागत केलं, पश्चाताप केला, अर्धद्रव्य दरिद्रास देतो, कुंभांडाने घेतलेलं चौपट देतो. ही त्याची पश्चातापाची कृती त्याच्या घराला तारण देणारी ठरली. आज त्या जक्कायासारखं येशू ख्रिस्तानं तुमच्या घराला तारण दिलं असेल. जो फिलिप, ज्याला प्रियानु शंका वाटत होती, परंतु शिमोन पेत्राने आंद्रियानं फिलिपाला सांगितलं की आम्हाला नाझरेत येशू सापडलेला आहे. तो फिलिप देखील प्रभू येशूचा शिष्य झाला. माझ्या प्रियानं, आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे की येशू ख्रिस्ताच्या त्या 12 शिष्यापैकी तुम्ही एक जण आहात. परंतु आज तुम्ही कशा प्रकारे, कोणता दृष्टांत घेऊन, कोणती साक्ष घेऊन, कोणतं अभिवचन घेऊन, कोणत्या घटना घेऊन तुम्ही सेवा करत आहात, प्रभूबरोबर चालत आहात, ते फार महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, आपल्याला रोमकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 16 आणि 17 मध्ये पाऊलाचं रोमकरास पत्र, त्यामध्ये ही 2 वचनं पाहायला मिळतात. पाऊल काय म्हणतो? मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचं सामर्थ्य आहे, अशी आहे. प्रथम यहुद्यास आणि मग हेलन्यास, कारण तिच्या देवाचं न्यायत्व विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. पहा, हा पाऊल, त्याचं मूळ नाव काय आहे? शाऊल. हा कोण होता? येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ करणारा होता. त्यांना बांधून फटके मारणारा, त्यांचे पाय खोड्यात घालून त्यांना शिक्षा करणारा असा हा शाऊल होता. तो धर्माचा एका पुढारी पण होता. यहुदी धर्मामध्ये तो नावाजलेला होता, तो शिकलेला होता, त्याला सर्व विद्या, सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या. परंतु माझ्या प्रियानो, आज पुष्कळ लोक असे आहेत की शास्त्र सांगतं, जगाच्या दैवताने अनेक लोकांची मने आंधळे केलेली आहेत, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा प्रकाश त्यांच्या जीवनावर प्रकाशू नये. परंतु प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे. रडण्याचा समय आहे, पण हसण्याचाही समय आहे. दगड मारण्याचा समय आहे, दगड गोळा करण्याचा समय आहे. पेरण्याचा समय आहे, कापणीचा, हंगामाचा पण समय आहे. माझ्या प्रियानो, शाऊलाच्या जीवनामध्ये तो छळ करण्याच्या समयामध्ये होता. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही जर पाहिलं
त्याचं जीवन हे प्रेषित 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या वचनापासून हा वेळपर्यंत शौल प्रभूच्या शिष्यास धमकावण्या दाखवणे व त्यांचा घात करणे याविषयी फार आवेशी होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याचपासून दिमिश्कातल्या धर्मसभास अशी पत्रे मागितली की त्या मार्गाचे अनुसारी पुरुष किंवा स्त्रिया त्यास आढळल्यास त्याने त्यास बांधून यरुशलेमास आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो भूमीवर पडला आणि त्याने अशी वाणी ऐकली, त्याच्याबरोबर बोलता बोलता ऐकली, शौला शौला माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तुला जे करावायचे ते सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी मनुष्य जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी ध्वनी ऐकला खरा, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाने भूमीवरून उठून डोळे उघडले, तो त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळा होता व त्यांनी काही खाल्ले प्याले नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, शौल प्रभू येशूच्या शिष्यांना धमकावण्या दाखवणे, त्यांना मारहाण करणे, त्यांना बांधणे या कार्यामध्ये तो मग्न होता. माझ्या प्रियानो, शास्त्रामध्ये पाऊलच हा नंतर तिमोथेच्या पत्रामध्ये तो म्हणतो, जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवायस पाहतात त्यांचा छळ होईल. माझ्या प्रियानो, जेव्हा शाऊलाचा पाऊल झाला, परंतु त्याच्या अगोदरचं शाऊल असताना आम्ही त्याचं जुना स्वभाव, जुनं त्याचं जीवन जेव्हा पाहतो, तेव्हा तो कोण होता? छळणारा, येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ करणारा होता. आज प्रियानो, या जगामध्ये मला पाहायला मिळतं गरिबांचा छळ होत आहे, स्त्रियांचा छळ होत आहे, लहान लेकरांचा छळ होत आहे. अनाथ पोरक्या विधवांना आज दाद नाही प्रियानो. माझ्या प्रियानो, आज आम्हाला पाहायला मिळतं अनेक राज्यामध्ये, अनेक देशामध्ये परिस्थिती बिकट आहे. शेतकरी असतील, कामगार असतील, अनेक देशामधले नागरिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये छळले जात आहेत. आज आमची प्रार्थना हीच आहे की प्रभू, ज्यांचा छळ होत आहे त्यांच्या नाशापासून त्यांना तू वाचव. माझ्या प्रियानो, आज आम्ही प्रार्थना करणं आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी आणि वेगवेगळ्या देशामध्ये प्रियानो जी परिस्थिती आज भयानक आहे. युद्धामुळे लेकरांचा छळ होत आहे. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी करत आहेत. यामुळे समाजामध्ये अशांतता, अस्वस्थता आहे. प्रार्थना करा. ज्यांच्याकडून छळ होत आहे त्यांनी शस्त्र टाकून द्यावी, त्यांनी युद्धाची भाषा बंद करावी. परमेश्वरानं सगळ्या राष्ट्रामध्ये शांती जाहीर करावी. लेकरं सुरक्षित असावी, तरुण तरुणी सुरक्षित असावेत. स्त्रियांचा छळ होऊ नये, तरुण तरुणींचा छळ होऊ नये. प्रार्थना करा प्रियानो. कारण आकाशातून उत्तर देणारा परमेश्वर आहे, जो आम्हाला आकाशातून पाऊस देतो, जो आकाशातून प्रकाश पाडतो. तोच प्रियानो परमेश्वर आकाशातून आपला शब्द पाठवून, आपली वाणी पाठवून कार्य करणारा देव आहे. जेव्हा येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती शिष्यांचा छळ होत होता, तेव्हा स्वतः परमेश्वरानं या शाऊलाकडे प्रकाश पाठवला. शास्त्र सांगतं त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती प्रकाश चमकला. तेव्हा तो भूमीवर पडला. जेव्हा देवाचा प्रकाश आला तेव्हा तो पडलेला आहे. माझ्या प्रियानो, देवाच्या प्रकाशामध्ये एवढी मोठं ताकद आणि सामर्थ्य आहे. आज हे जग अंधारामध्ये आहे, आज हे जग आजारामध्ये आहे, आज हे जगातले लोक अंधश्रद्धेमध्ये, अज्ञानामुळे नाश पावत आहेत. या जगाला प्रकाशाची गरज आहे. येशू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. प्रियानो, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये जे अंधारात होते त्यांना प्रकाशात आणलं, जे आजारात होते त्यांना आरोग्य दिलं, जे अज्ञानामुळे नाश पावते त्यांना ज्ञान दिलं. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये त्यानं प्रियानो आपली वचनं तुमच्या आणि माझ्या पावलांकरता प्रकाश असे ठेवलेले आहेत. परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपला संपूर्ण जीवन प्रवास पूर्ण करून
तो म्हणतो सर्व पूर्ण झालं आहे आणि तो स्वर्गामध्ये गेलेला आहे, तिथून तो लवकर येणार आहे. पण आज या जगाला खऱ्या प्रकाशाची गरज आहे. देवाचं वचन प्रकाश बनून कार्य करतं, देवाचा पवित्र आत्मा प्रकाश बनून काम करतो. जेव्हा शाऊल ख्रिस्ताच्या शिष्यांना धमकावत होता तेव्हा प्रियानो, लोकांमध्ये असंतोष, लोकांमध्ये अश्रू, लोकांमध्ये पूर्णपणे प्रियानो लोक त्रासलेले होते. जुन्या करारात आम्हाला ठाऊक आहे, फारो आणि त्याचं सैन्य इस्रायल लोकांना मिस्रामध्ये त्यांना त्रास देत होते. इस्रायल लोकांना त्या ठिकाणी चिखल तुडवायला लागायचा, विटा करायला लागायच्या, गवत कापून आणून प्रियानो वरून चाबकाचे फटके बसत होते. आणि अशा वेळेला शास्त्र सांगतं, परमेश्वर म्हणतो माझ्या इस्रायल लोकांचा मी आक्रोश ऐकला आणि आता इस्रायलला मिस्राच्या तावडीतून, इस्रायलला फारोच्या तावडीतून सोडवायसाठी मी उतरलेला आहे. आणि परमेश्वरने काय केलं? मोशे जेव्हा त्या डोंगरावर मेंढरे चारत असताना मोशेनं त्या झुडपातून एक अग्नी पाहिला. तो अग्नी प्रकाश होता आणि तो अग्नीद्वारे परमेश्वर मोशेशी बोलला, मोशे मोशे, तो आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या भूमीवर तो उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. परमेश्वर मोशेला दर्शन दिलं. कशासाठी? की परमेश्वरानं मोशेला इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून, मिस्राच्या तावडीतून सोडवून परमेश्वर त्यांना तांबड्या समुद्राच्या पलीकडे दुधामधाच्या प्रभात नेऊ इच्छित होता. परमेश्वर शोधतो, कोण माझ्या कुटुंबाला, कोण माझ्या लोकांना सोडवेल. आज तोच परमेश्वर माझ्या बहिणी, माझ्या बंधू, त्याचं वचन तुझ्याकडे येत आहे यासाठी की ज्या गुलामगिरीमध्ये, ज्या पापामध्ये, ज्या अंधारामध्ये, ज्या नशेमध्ये तू अडकलेला आहेस, आज देवाचं वचन प्रकाश बनून तुझ्याकडे येत आहे. आज देवाचं वचन अग्नी बनून तुझ्याकडे येत आहे. आज देव तुला म्हणत आहे, तू मला का छळतोस? कदाचित तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुणाचा छळ करत नाही, परंतु जर तुम्ही पापामध्ये असाल तर तुम्ही स्वतःलाच छळत आहात. तुम्ही व्यसनामध्ये असाल, तुम्ही चुकीचा स्वभाव धारण केला असाल, तुम्ही कुणाला तरी त्रास देत असाल, तुम्ही कुणा विरुद्ध तरी बंड पुकारलेला असाल, तर देवाचं वचन आज तुम्हाकडे येत आहे. येशू म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझा छळ का करत आहेस? परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलं, अग्नीच्या द्वारे देव बोलला आणि मोशेच्या द्वारे परमेश्वरानं इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून, मिस्रातून बाहेर काढलं. त्याच परमेश्वरानं आपला पुत्र येशू ख्रिस्त जगात पाठवला. येशू जगात प्रकाश बनून आला. शास्त्र सांगतं, अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसलेल्यावर ज्योती उगवली. येशू या जगामध्ये ज्योती बनून आला, प्रकाश बनून आला. ज्यांनी अंधपण धारण केलं होतं त्यांना येशूनं डोळस केलं आणि ते डोळस झाले. येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी दृष्टी आणि जीवन बनला. प्रियानो, जे कुष्ठामुळे रस्त्याच्या बाहेर टाकले गेलेले होते कुंपणाकडे, त्यांना येशूने स्पर्श केला आणि त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आरोग्य दिलं आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आला. जे जकातीच्या नाक्यावर लुटत होते, जे काय मत आहे, त्यांच्या जीवनामध्ये येशू प्रकाश बनवून आला. आज माझ्या बंधू, माझ्या बहिणीनं, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही नाश पावत आहात? कोणत्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या वाटत आहेत, पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं जीवन अज्ञानामुळे नाश पावेल. आज तुम्हाला बरं वाटत असेल हे व्यसन करताना, आज तुम्हाला आनंद वाटत असेल पाप करताना, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये पापाचं वेतन मरण आहे हे विसरू नका. म्हणून उपदेशक म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात आनंद कर. तुझं हृदय तुला आनंद देव. नजरेस येईल तसा चाल, मनास वाटेल त्या मार्गाने जा. तुझं हृदय तुला आनंद देवो, पण या सर्व मार्गात परमेश्वर तुझा झाडा घेईल हे विसरू नको. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आज देवाचा प्रकाश, वचन प्रकाश बनून, देवाचा संदेश ख्रिस्त प्रकाश बनून तुम्हाकडे येत आहे. जो प्रकाश आकाशातून शाऊलाकडे आला. शाऊल पडला, शाऊल आंधळा झाला. शाऊलानं देवाची वाणी ऐकली. शाऊल म्हणतो, हे प्रभू तू कोण आहेस? आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, काय तुम्ही सत्याच्या शोधात आहात काय?
तुम्ही देवाच्या शोधात आहात काय? सत्य हेच आहे, एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य यामध्ये येशू मध्यस्थ आहे. सत्य हे आहे की येशू ख्रिस्तानं जगाच्या पापासाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे. सत्य हे आहे की येशू ख्रिस्त मारला, पुरला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे आणि तो जिवंत आहे. सत्य हे आहे की ज्या येशू ख्रिस्तानं स्वर्गातून शाऊलाला दर्शन दिलं, शाऊलाकडे प्रकाश आला, शाऊल आंधळा झाला आणि तो म्हणतो, प्रभू तू कोण आहेस? तेव्हा येशूने म्हटले, त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. माझ्या प्रियानं, आज येशूचं वचन तुम्हाकडे येत आहे. आज प्रभू येशू तुम्हाला म्हणत आहे, ज्या पापामुळं, ज्या दारूमुळं, ज्या सिगरेटमुळं, तंबाखू, गुटखा यामुळं तू तुझ्या शरीराचा छळ करत आहेस, ज्या परमेश्वराने तुझं शरीर आपलं मंदिर बनवलेलं आहे, ज्या देवाने तुझ्यामध्ये आत्मा घातलेला आहे, तुम्ही स्वतःचा छळ करत आहात. बस झालं. माझ्या प्रियानो, कदाचित काही लोक तुमचा छळ करत असतील, कदाचित काही परिस्थितीमुळे, गरिबीमुळे छळले जात असाल, आजारामुळे छळले जात असाल. आज येशू म्हणत आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. माझ्या प्रियानो, शमरोनी स्त्री त्या आडावरती येशू ख्रिस्ताला भेटली. येशूने तिला सत्य सांगितलं, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं खरेपणाने केली पाहिजे. तिनं घागर तिथंच टाकली. शमरोना जाऊन सुवार्ता सांगितली, जो मला भेटला तो कोणीतरी अद्भुत आहे. आणि त्या लोकांनी येशूचं वचन ऐकलं, ग्रहण केलं आणि ते म्हणतात, आता बाई तुझ्या सांगण्यावरूनच नाही, आम्ही स्वतः ऐकलं आहे आणि ओळखलं आहे की हाच येशू खचित जगाचा तारणारा आहे. शमरोनाने येशूला ओळखलं की येशू तारणारा आहे. काय तुम्ही येशू ख्रिस्ताला धर्म म्हणून ओळखता? येशू धर्म नाही, येशू देव आहे. येशू पापांची क्षमा करणारा देव आहे. येशू रोग्यास बरं करणारा देव आहे. येशू आंधळ्यांचे डोळे उघडणारा देव आहे. शाऊलाचा पाऊल झालेला आहे प्रियानो, आणि ह्या शाऊलाच्या जीवनामध्ये बदल झाला आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, एकदा प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणि 13व्या अध्यायामध्ये 9वं वचन, तो तेथील अधिकारी श्रीग पौल नावाच्या बुद्धिमान मनुष्य होता. या अधिकाऱ्याने बर्नबा व शाऊल यास बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. हा शाऊल, ज्याला ख्रिस्त हा प्रकाश लाभला, जीवन लाभलं, त्यानं प्रियानो पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला, त्याचं तारण झालं आणि हा शाऊल त्याच्या जीवनामध्ये तो पाऊल झाला, शाऊलाचा पाऊल झाला. आणि जेव्हा नव्या वचनातील आहे, तो शाऊल ज्यास पाऊलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होत जाता त्याचकडे दृष्टी लावून म्हणाला. कुणाकडे? आलिम नावाचा जादूकार एका अधिकाऱ्याला फसवत होता. त्यावेळेला या अधिकाऱ्याला विश्वासापासून फितवायचा त्या आलिम जादूगाराने प्रयत्न केला. तेव्हा हा पाऊल काय म्हणतो? पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याचकडे दृष्टी लावून म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चीगिरीने भरलेल्या सैतानाच्या पुत्रा, अवघ्या धार्मिकतेच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळेपर्यंत सूर्य तुला दिसणार नाही. तत्क्षणीच धुके व अंधार त्याचवर पडला. तेव्हा आपल्याला हाती धरून यावे म्हणून इकडे तिकडे कोणा मनुष्याचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या अधिकाऱ्याने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य मानून विश्वास धरला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त प्रकाश बनून शाऊलाच्या जीवनात आला. हा अंध झाला आणि त्याच्यानंतर त्यानं पश्चाताप केला आणि देवाच्या सेवकाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याचे नेत्र उघडले. त्याने पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला आणि येशूच्या नावावर विश्वास ठेवला आणि शाऊलाचा पाऊल झाला, त्याचे नेत्र उघडले. प्रभूने त्याला एवढं सामर्थ्य दिलं की आता हा एका जादूगाराला तो काय करत आहे? जो जादूगार एका अधिकाऱ्याला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न करत होता, हा पाऊल त्याला म्हणतो, अरे लुच्चीगराने भरलेल्या सैताना, देवाचे मार्ग विपरीत करू इच्छितोस? माझ्या प्रियानो, देव आत्म्याच्याद्वारे पाऊलाच्या जीवनात कार्य करत आहे आणि पाऊलानं त्या सैतानाला त्या मनुष्याला, जादूगारला धमकावलं, तेव्हा तो आंधळा झाला. माझ्या प्रियानो, देव आम्हाला उपयोगात आणतो. देव आम्हाला अनेकांसाठी आशीर्वादाचं माध्यम बनवतो. जेव्हा शाऊल आणि पाऊल आणि सिला जेव्हा
त्यांना एका ठिकाणी टाकलं होतं. आम्हाला पाहायला मिळतं 16व्या अध्यायामध्ये की त्याला पावलाला पुष्कळ फटके मारल्यावर बंदिशाईत टाकून त्यांनी बंदिशाईच्या नायकाला बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. जो शाऊल इतरांना खोड्यात अडकवणारा आता शाऊलाचा पाऊल झाला. आणि त्याच्या हातून काय झालं प्रियानो? एक दैवज्ञ वारं अंगात येणारी बाई त्याला पाऊलानं धमकावलं, अरे सैताना हिच्यातून निघून जा. आणि तो निघून गेला सैतान. देव माझ्या प्रियानो आमची परिस्थिती बदलून आम्हाला अनेकांची परिस्थिती बदलण्यास उपयोगात आणतो. आणि इथं पाहायला मिळतं याच पाऊलाला जेव्हा बंदिशाईत टाकलं तेव्हा 25व्या वचनात लिहिले, सुमारे मध्यरात्री पाऊल व सीला देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांच्या ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाईचे पाय डगमगले. तेव्हा सर्व दरवाजे उघडले आणि बंद सुटले. पावलाच्या आणि शिलाच्या हातून जेव्हा प्रार्थना भक्ती झाली, देवानं बंदिशाईचे पाय डगमगले आणि तुरुंग उघडलेला आहे. आणि हा बंदिशाईचा नायक स्वतःला मारून घेणार होता, पण पाऊल म्हणतो आम्ही इथंच आहोत, कुठे गेलो नाही. तेव्हा तो त्याला म्हणतो, मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पाऊल व सिला यांच्या पाया पडला हा अधिकारी आणि त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज माझं तारण व्हावं म्हणून मला काय केलं पाहिजे. तेव्हा हाच शाऊलाचा पाऊल देवाचं येशूचं वचन त्याला सांगतो. तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचं तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले व रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्या जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन खाऊ घातले आणि देवावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियाचा संदेश देवापासून तुम्हाला प्रगट केला आहे. देवानं या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र येशू तुम्हाला आणि मला तारावास तो दिला. शास्त्र सांगतं जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशू जगात प्रकाश बनवून आला आणि अंधार निघून गेला. येशू या जगामध्ये आरोग्य घेऊन आला, आजार निघून गेले. येशू ज्ञान घेऊन आला, अज्ञान निघून गेलं. आज त्याच प्रभू येशू ख्रिस्तानं आकाशातून शाऊलाला दर्शन दिलं आणि शाऊल त्या प्रकाशामध्ये चालू लागला. त्यानं येशू या प्रकाशावर, येशू या देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला आणि त्याला तारण प्राप्त झालं, त्याला सामर्थ्य प्राप्त झालं. आणि या शाऊलाचा पाऊल झाला आणि त्याच्या हातून अद्भुत कार्य घडलेलं आहे. म्हणून हा पाऊल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. या पाऊलानं त्या जादूगारला अंध केलं. याच पाऊलानं मध्यरात्री भक्ती केली आणि बंदिशाईचे दरवाजे उघडले. बंदिशाईच्या नायकाला सुवार्ता सांगितली आणि त्याचं परिवर्तन झालं. म्हणून तो रोमकराच्या मंडळीला लिहिताना म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला ती तारण प्राप्त येतं. देवाचं सामर्थ्य आहे. प्रथम यहुद्यास मग हेल्लन्यास, कारण तिच्यात विश्वासात तिच्यामध्ये काय आहे. पाऊल त्या ठिकाणी रोमकराच्या पत्रामध्ये 1:16 काय म्हणतो की कारण तिच्या देवाचं न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल. प्रियजन हो, येशू ख्रिस्त न्यायी आहे. तो आम्हाला नीतिमान करणारा देव आहे. तो आमच्या जीवनामध्ये शाऊलाचा पाऊल करणारा देव आहे. तो पाण्याचा द्राक्षारस करणारा ख्रिस्त आहे. त्याचं वचन आज प्रकाश बनून तुम्हाकडे आलेला आहे. येशूच्या वचनाचा स्वीकार करा. येशू प्रकाश बनून तुमच्याकडे आलेला आहे. या प्रकाशावर विश्वास ठेवा. अंधार निघून जाईल, तुमच्या जीवनात प्रकाश येईल. आजार निघून जाईल, तुम्हाला आरोग्य मिळेल. तर येशू जीवन बदलणारा देव आहे. तुमची परिस्थिती बदलणारा येशू देव आहे. येशूने शाऊलाचं जीवन बदललं, त्याचा स्वभाव बदलला. तो छळ करणारा सेवा करणारा बनला. प्रियानो, आज तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये छळले जात आहात, येशू ख्रिस्ताकडे वळा. तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला परमेश्वराचं अभिषेक प्राप्त होईल. तुमच्या हातून पुष्कळ कार्य होईल. तर येशू म्हणतो, माझ्या नामावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी कार्य करेल. देवबाप करो, या वचनाच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश देवाच्या वचनाद्वारे आत्म्याच्या आधारे तुमच्या जीवनात कार्य करो आणि तुमच्या हातून पुष्कळ अद्भुत कार्य घडो. ज्या आजारात आहेत त्या आरोग्यात तुमच्या प्रार्थनेद्वारे
त्यांना आरोग्य मिळू लागू दे. तुम्ही प्रार्थना कराल, येशूच्या नावात लोकांना आरोग्य मिळेल. तुम्ही स्वार्थ सांगाल, लोकांना तारण प्राप्त होईल. तुमच्या घराला देव आशीर्वादित करेल आणि तो तुमचा प्रकाश बनून राहील. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करता, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला यावेळेला येशू तू स्पर्श कर दे बापा. जो मनुष्य ज्या पापामध्ये आहे, येशूच्या नावामध्ये ते पाप त्याच्या जीवनातून निघून जा यावेळेला. जो अंधकारामध्ये आहे, अज्ञानामुळे नाश पावत आहे, येशूच्या नावामध्ये हे अज्ञान निघून जा यावेळेला. मरणाचं भय येशूच्या नावात निघून जा. हा संदेश ऐकणाऱ्या बंधू, आज येशू तुझा बिछाना बदलत आहे, तुझी परिस्थिती बदलत आहे. ज्यामुळे तू नाशामध्ये चाललेला आहेस, येशू ख्रिस्त म्हणतो, मजकडे वळ, मी तुझ्याकडे वळेन. येशू हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज येशू तुझ्या नावामध्ये अद्भुत कार्य घडवू दे. तुझ्या नामाचं गौरव त्यांच्या जीवनात होऊ दे. त्यांची परिस्थिती आज मी कबूल करत आहे की येशू परिस्थिती बदललेली आहेस, मार्ग बदललेली आहेस, तुझा प्रकाश आज त्यांच्या जीवनात आलेला आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. देव बाप तुमचं सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड.